राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यामधील तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 3:48 जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। आज दुपारी 3:48 हा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात होणार आहे। ते रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या सुद्धा खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 21 रुपयांचा जमाच होणार आहे। परंतु यामध्ये अजून काही लाभ सुद्धा घोषित करण्यात आलेले आहे। त्या लाभांचे अनुदान सुद्धा तुमच्या खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तांतर होणार आहे। ज्या माता भगिनींना डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता मिळाला नसेल त्यांना डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता एकत्रितच वितरित होणार आहे। सोबतच 3 लाभांचे अनुदान सुद्धा तुमच्या खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहे। परंतु याच्यामध्ये काही अटी शर्ती होत्या, त्या जर अटी शर्ती तुम्ही अगोदरपासूनच पूर्ण केलेल्या असतील तर तुम्हाला 100% आजच पैसे येणार आहे। सोबतच 3 गिफ्ट सुद्धा आलेले आहे, जवळच मकर संक्रांत आलेले आहे। त्या अनुषंगाने राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज हे पैसे विस्तांतर होणार आहे त्याविषयी संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 6 विभाग आहेत। तर त्या 6 विभागांमधील आज 3 विभागांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, अजून तुम्हाला संक्रांतीनिमित्त काही गिफ्ट सुद्धा आलेले आहे। त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। बघा, पुणे विभाग आहे, नागपूर विभाग आहे आणि कोकण विभाग आहे। अशा पद्धतीने राज्यातील तब्बल 6 विभागांपैकी 3 विभागांमध्ये आज पैसे येणार आहे। या 3 विभागांमध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्या जिल्ह्यांमध्ये आज हे पैसे विस्तांतर केले जाणार आहे। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर माता भगिनींनी प्रश्न विचारलेले होते। सोबतच भरपूर माता भगिनींच्या मनामध्ये सुद्धा हे प्रश्न 100% असणारच आहे। परंतु व्हिडिओमध्ये असा एक लाभ आलेला आहे की तुमची संख्या 100% त्या लाभांतर्गत गोडच होणार आहे। बघा, आज पैसे कोणाला मिळणार, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आज पैसे कोणत्या माता भगिनींच्या खात्यामध्ये येणार। तर ज्या माता भगिनींना 2 महिन्यांचे पैसे मिळालेले असतील, सोबतच त्यांचा फॉर्म पात्र ठरून सरासरी 2 महिने पूर्ण झालेले असावेत आणि त्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल, अशाच माता भगिनींच्या खात्यामध्ये आज सरसकट सर्व लाभ वितरित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच कोणत्या बँकेमध्ये तुमचा हप्ता जमा होणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला आज 3:48 पैसे येणार आहे। सोबतच पोस्ट बँक आहे, जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट बँक खातं असेल तर तुम्हाला आज पैसे 12 वाजेच्या अगोदर येणार आहे। सोबतच राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये HDFC बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, सोबतच युनियन बँक आहे, HDFC बँक आहे, काही ग्रामीण क्षेत्रामधील सुद्धा बँका आहेत, त्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्याच्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही। सर्व माता भगिनींना नम्रतेने आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक गिफ्ट दिलं जाणार आहे। संक्रांतीनिमित्त सर्वात मोठं गिफ्ट ठरणार आहे। याच्या अगोदर कोणत्याही चॅनलवाल्यांनी किंवा कोणीही तुम्हाला असं गिफ्ट दिलेलं नसेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। सोबतच तिसरा प्रश्न सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, आज टोटल किती पैसे मिळणार तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 21 रुपयांचा हप्ता तर मिळणारच आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये दिले जाणार आहे। परंतु यामध्ये शासनाने काही नवीन अटी सुद्धा सांगितलेल्या आहेत आणि उर्वरित ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नसेल किंवा मागील पैसे मिळाले नसतील त्यांना सुद्धा आजच पैसे विस्तांतर करण्याचे
आदेश देण्यात आलेले आहे। परंतु जे 15 जिल्हे आहेत ते तर आपण लगेच बघणार आहोत, परंतु जे जे लाभ आलेले आहेत ते सुद्धा लाभ अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। बघा, बहिणींना मिळणार घरकुल योजना। सर्वांना माहिती आहे 2025 मध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना, या योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी 1 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। उर्वरित 20,000 रुपये सुद्धा दिले जाणार आहे। सरासरी रक्कम 1,20,000 इतकी तुमच्या खात्यामध्ये जमाच केली जाणार आहे। त्या अंतर्गत तुम्ही घर सुद्धा बांधायचं आहे। सोबतच जागेसाठी 1 लाख रुपये इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। जर तुम्हाला घरकुल योजनेमध्ये पात्र ठरवलं तरच तुम्हाला जागेसाठी 1 लाख रुपये इतकं अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे। काल आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ सुद्धा आलेला आहे। जर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि घराच्या जागेसाठी सुद्धा अर्ज करायचा असेल तर कशा पद्धतीने या दोन्ही गोष्टींचा लाभ मिळवायचा त्याविषयी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, अजून भरपूर मोठे लाभ सुद्धा आलेले आहेत। सोबतच बहिणींना मोफत गॅसचे अनुदान सुद्धा थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, परंतु यामध्ये सर्वात मोठी अट सुद्धा घालण्यात आलेली आहे। बघा, गॅस कनेक्शन घरातील माता भगिनींच्या नावाने असायला पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये आज 2,500 रुपये इतकी रक्कम मोफत 3 गॅससाठी दिली जाणार आहे। परंतु तुमच्या मनामध्ये असा जर प्रश्न निर्माण झालेला असेल की प्रत्येक महिन्याला 2,500 रुपये गॅस कनेक्शनसाठी दिलेच जाणार आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, संपूर्ण वर्षासाठी आता 2025 सुरू आहे, तर या संपूर्ण वर्षासाठी तुम्हाला शासनाकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 2,500 रुपये 3 गॅससाठी दिले जातात। त्यामुळे प्रत्येक वर्षी 2,500 इतकी रक्कम प्रत्येक वर्षाला दिली जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, जिल्हे सुद्धा लगेच बघणार आहोत। परंतु व्हिडिओमध्ये असा एक लाभ आलेला आहे, त्या अंतर्गत तुमची संख्या 100% गोडच होणार आहे। बघा, शासनाकडून आज 3 लाभांचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे, परंतु यासाठी तुम्ही अर्ज केलेला असायला पाहिजे, तरच मला हे लाभ तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। बघा, यामध्ये 15,000 रुपये आहे, सोबतच 20,000 रुपये सुद्धा आहेतच। तुम्हाला कोणता लाभ घ्यायचा आहे किंवा तुम्ही अर्ज केलेला असेल तर 15,000 रुपये 20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। आता हे 15,000 रुपये आणि 20,000 रुपये कशामुळे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट देणार आहोत, परंतु 5 पात्रता असतील तरच तुम्हाला 15,000 रुपये 20,000 रुपये मिळणार आहे। जर तुमच्याकडे या 5 पात्रता नसतील तर तुम्हाला कोणतेही अनुदान दिले जाणार नाही। तुम्हाला माहिती आहे, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट दिलेलं होतं की अर्जांची छाननी सुद्धा सुरू झालेली आहे। ज्या माता भगिनींचे अर्ज अपात्र होते त्यांना मेसेज सुद्धा आलेला आहे। तर बघा, तुम्हाला मेसेज आलेला नसेल, तुमचा फॉर्म अपात्र ठरलेला नसेल तर तुम्हाला हे लाभ 100% दिले जाणार आहे। बघा, पहिली पात्रता काय सांगितलेली आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य परमनंट कामगार नसावा। बघा, सरकारी नोकरी असू द्या, खाजगी नोकरी असू द्या, जर तुम्ही परमनंट कामगार असाल तर तुम्हाला 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही, याविषयी आदेश सुद्धा आलेले आहे। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, याच्यामधून टॅक्सी, ट्रॅक्टर जे तुम्ही उपजीविकेसाठी गाड्या घेतलेल्या असतील त्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये 5 वर्षांसाठी लाभ दिला जाणार आहे। परंतु तुम्ही जर स्वखर्चाने स्वतःसाठी गाडी घेतलेली असेल आणि त्या गाडीची नोंदणी केलेली नसेल तर तुमचा अर्ज थेट बाद केला जाणार आहे। सोबतच चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्याकडे 5 एकर शेती असेल तर चालणार आहे, परंतु 5 एकरापेक्षा जास्त शेती असेल तर तुम्हाला यामधून अपात्र सुद्धा केलं जाणार आहे। आज तुम्हाला सुद्धा अपात्रतेचा मेसेज येणार आहे आणि तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असायला पाहिजे, तरच तुम्हाला यामध्ये लाभ दिला जाणार आहे। बघा, 5 पात्रता सांगितल्या, जर तुम्ही या 5 पैकी 5 पात्रतेमध्ये 100% पात्र ठरला असाल तरच तुम्हाला हे लाभ 100% अनुदानावरती दिले जाणार आहे। बघा, 15 ते 20,000 रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहे त्याविषयी सुद्धा लगेच माहिती देऊन टाकतो। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000
लाख बहिणींसाठी शिलाई मशीन योजना, मोफत पिठाची गिरणी योजना या दोन्ही योजनांचे अर्ज सुरू झालेले आहे। परंतु सध्याच्या स्थितीला शिलाई मशीन योजनेचे अर्ज करा, परंतु पिठाची गिरणीसाठी कागदपत्रे काढून ठेवा। 2 ते 3 दिवसांमध्ये याची सुद्धा अंमलबजावणी करण्यात येणार आहे। ज्या माता भगिनींना शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल त्यांनी सुद्धा कमेंटद्वारे लगेच सांगायचं आहे। तर बघा, शिलाई मशीन योजनेचा अर्ज तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत करावा लागणार आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये इतकी रक्कम जमाच केली जाणार आहे। सोबतच पिठाची गिरण आहे, या पिठाची गिरणीसाठी सुद्धा 20,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केली जाणार आहे। बघा, राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आलेलं आहे। त्या बीजेपीच्या सरकारला पुढील 5 वर्षांसाठी मतदानाची गरज आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना, रेशनधारकांना आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देतच आहे। बघा, जवळच आपले मकर संक्रांत सण आलेला आहे। त्या संक्रांतीनिमित्त तुमच्या खात्यामध्ये 5,500 रुपयांचा बोनस सुद्धा जमा होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। परंतु 5,500 रुपये जर तुम्हाला दिले नाही तर सरासरी 2100 रुपयांचा डबल हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 5,500 रुपये सरासरी कोणाला दिले जाणार आहेत आणि 2100 रुपये कोणाला दिले जाणार आहेत त्याविषयी सुद्धा लगेच अपडेट सांगतो। बघा, हे 5,500 रुपये सरसकट लाडक्या बहिणींना दिले जाणार नाही, परंतु 2100 रुपये सरसकट राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींना दिले जाणार आहे। जर तुम्हाला हे 5,500 रुपये मिळवायचे असतील तर काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, संक्रांतीनिमित्त तुम्हाला सर्वात मोठं गिफ्ट दिलं जाणार होतं, त्या गिफ्टाविषयी सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वितरण होण्यास सुरुवात होणार आहे ते तर आपण बघणारच आहोत, परंतु संक्रांतीनिमित्त जे गिफ्ट आहे त्या अगोदर बघून घेऊयात, जेणेकरून तुमच्या मनामधील जी शंका निर्माण झालेली असेल ती शंका सुद्धा लगेच दूर होऊन जाईल। तर बघा, आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। हे सबस्क्रायबर फक्त लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे झालेले आहेत। राज्यातील रेशनधारक असतील, शेतकरी वर्ग असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक असेल, इतर माता भगिनींच्या आशीर्वादाने सुद्धा आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झालेला आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींसाठी संक्रांतीनिमित्त सर्वात मोठं गिफ्ट सुद्धा ठेवण्यात आलेले आहे। बघा, त्याच अनुषंगाने आपल्या चॅनलवरती संक्रांतीनिमित्त आपण 2 गिफ्ट ठेवलेले आहेत, परंतु हे गिफ्ट देताना आपण 3 अटी सुद्धा घातलेल्या आहेत। ज्या माता भगिनी या 3 अटी पूर्ण करतील त्यांनाच या गिफ्टांचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ सुद्धा दिला जाणार आहे। तर बघा, या ज्या 3 अटी आहेत त्यामधली पहिली अट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबतच व्हिडिओ सुद्धा पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचा आहे, तरच तुम्हाला या 2 गिफ्टांचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। बघा, सर्वात प्रथम संक्रांतीला जे गिफ्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलं जाणार आहे ते म्हणजे 10 दर्जेदार पैठणी साड्या। संक्रांतीच्या अगोदर 1 दिवस या आपण वाटप करणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की या 10 पैठणी साड्यांमधील एक साडी आपली असावी तर तुम्ही या 3 अटी पूर्ण करणं गरजेचं आहे। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। या 3 गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये या 10 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी देणार आहोत। सोबतच चॅनलच्या माध्यमातून 3 शिलाई मशीन सुद्धा देण्याचं घोषित केलेलं आहे आणि आपण या 3 शिलाई मशीन सुद्धा देणार आहोत। ज्यांना गरज असेल, सोबतच ज्यांना लागत असेल, ज्यांचा नंबर येईल अशा माता भगिनींना 3 शिलाई मशीन देणार आहोत। सरासरी 13 गिफ्ट आपल्याकडे आलेले आहेत, 10 पैठणी साड्या आणि 3 शिलाई मशीन देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। तुम्हाला 15 जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, ते 15 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या। परंतु या ताईंनी
2 दिवसांपासून संपूर्ण व्हिडिओ पाहिलेले आहे, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब केलेला आहे आणि त्यांनी व्हिडिओला सुद्धा लाईक केलेला आहे। बघा या ठिकाणी त्यांचं नाव सुद्धा समाविष्ट करण्यात आलेलं आहे। जर या ताई अजून 3 दिवस आपला व्हिडिओ पूर्ण पाहतील, सोबतच लाईक करतील, त्यांना या 10 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी देणार आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला जर पैठणी साडी हवी असेल किंवा शिलाई मशीन हवी असेल तर तुम्ही सुद्धा या 3 अटी पूर्ण करणं गरजेचं आहे। सोबतच दुसऱ्या ताई सुद्धा बघू शकता, या ताईंनी सुद्धा पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे, सोबतच कमेंट सुद्धा केलेली होती, परंतु कमेंट नाही केली तरी पण चालू शकेल, परंतु व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। या ताईंनी सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेला आहे, सोबतच व्हिडिओला सुद्धा लाईक केलेला आहे। अशा 5 ताईंची नावं हायलाइट मध्ये आलेले आहे, त्यामुळे या ताईंना या गोष्टी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यांनी 3 दिवस अशाच पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स दाखवला तरच त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये या 10 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी आणि 3 शिलाई मशीन मधली एक शिलाई मशीन देण्यात येणार आहे। सोबतच तिसऱ्या ताईंचं नाव सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, परंतु हा रिझल्ट फायनल रिझल्ट नाही, 13 जानेवारीला फायनल रिझल्ट लावणार आहोत, त्यामुळे या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे। हा रिझल्ट फायनल रिझल्ट नाही, परंतु जे हायलाइट मध्ये ज्या माता भगिनींनी पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांची नावे हायलाइट मध्ये आलेली आहे। सोबतच या ठिकाणी सुद्धा पाहू शकता, या चौथ्या ताईंनी सुद्धा कमेंट सुद्धा चांगली केलेली आहे, व्हिडिओ सुद्धा पूर्ण पाहिलेला आहे आणि व्हिडिओला सुद्धा लाईक केलेला आहे। सोबतच रुखसाना शेख ताई सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे, त्यांची सुद्धा कमेंट हायलाइटला होती, त्यांनी सुद्धा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला होता आणि या ताईंनी सुद्धा भरपूर चांगल्या पद्धतीने व्हिडिओ पाहिला आहे, पहिल्यापासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आहे, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब केलेला आहे, त्यामुळे त्यांना 10 पैठण्यांमधील एक पैठणी साडी दिली जाणार आहे। उर्वरित ज्या माता भगिनी हायलाइट मध्ये येतील आणि ते व्हिडिओ पूर्ण पाहतील त्यांना 3 शिलाई मशीन मधली एक शिलाई मशीन सुद्धा देणार आहोत। बघा आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा सुद्धा पूर्ण झालेला आहे, तुम्ही सुद्धा चॅनलवरती जाऊन पाहू शकता। 1 लाख सबस्क्रायबर कालच झालेले आहेत, त्या अनुषंगाने आपण काहीतरी करणार होतं, परंतु लाडक्या बहिणींमुळे आपल्या चॅनलवरती हे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, त्याच अनुषंगाने या 2 गिफ्टांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्याचं घोषित सुद्धा करण्यात आलेलं आहे। बघा राज्यामध्ये 36 जिल्हे आहे, तर या 36 जिल्ह्यांमधील 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघून घेऊयात की हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत। बघा याच्यामध्ये रायगड आहे, पुणे आहे, सातारा आहे, सोबतच सोलापूर, सांगली आहे, अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच नागपूर आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, भंडारा आहे, अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहे। सोबतच जालना आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, बीड आहे, लातूर आहे, अशा पद्धतीने टोटल 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, मागील पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु हायलाइटला जे जिल्हे आलेले आहेत ते जिल्हे सुद्धा लगेच सांगून टाकतो। बघा धुळे, नाशिक, नगर, सोबतच वाशिम, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा अशा जिल्ह्यांचा सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि सिंधुदुर्ग सुद्धा यामध्ये आहे, त्यामुळे सरसकट सर्व माता भगिनींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी होते। परंतु तुम्हाला या गिफ्टांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या अटी शर्ती पूर्ण करणं गरजेचं आहे। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे, त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।